नमस्कार, देवान्विका व्लॉग्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या जेवणात मी करत आहे आळूची वडी, तीही माझ्या पद्धतीने। तुम्ही अशी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यासाठी मी घेतलं आहे लसूण, हिरवी मिरची, 2 टमाटे आणि जिरं, ते मिक्सरमध्ये वाटलं। त्यानंतर मी ते बेसन पिठात टाकून त्यामध्ये तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून पातळ असं मिश्रण तयार करून घेतलं। त्यानंतर मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले, त्याचं देठ काढून घेतलं आणि पीठ लावून आळूचे पानं भरले। लक्षात घ्या की पीठ जास्ती नाही लावायचं, अशी पातळच लेयर ठेवायची। खूप जास्ती पीठ लावलं तर पानांची चव जाते आणि फक्त पिठाचीच चव लागते। आणि हे मिश्रण पातळ मी यामुळे केलं आहे कारण की मी ह्या वड्या डीप फ्राय नाही करणार आहे, मी फोडणीच्या वड्या करते आणि त्यासाठी आपल्याला वड्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या पाहिजे। जर आपल्याला आळूच्या वड्या डीप फ्राय करायच्या असेल तर मग हे मिश्रण घट्ट भिजवायचं, म्हणजेच घट्ट भिजवलेल्या मिश्रणाच्या जर आपण वड्या केल्या तर त्या तळल्यानंतर कुरकुरीत होतात। तर वड्या भरून झाल्या आहेत आणि पाणीही तापलं आहे आणि आता मी त्यावर ह्या वड्या ठेवून 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवर वाफवून घेईन। तर साधारणतः 20 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता की वड्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि छान फुलल्या पण आहेत। आणि आता मी ह्या कट करून घेईल आणि आता आपण करूया फोडणीची तयारी। त्यासाठी मी घेतला आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची, टमाटा आणि कोथिंबीर। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं, तेल तापल्यानंतर मी त्यात टाकलं मोहरी, जिरं आणि मेन इन्ग्रेडियंट टाकूया आपण खसखस। खसखसनेच या वड्यांना खूप छान चव येते। खसखस टाकल्यानंतर लगेचच कांदा टाकून द्यायचा कारण खसखस बारीक असते आणि ती लगेच जळते, म्हणून मी पटकन त्यात कांदा टाकला म्हणजे टेम्परेचर बॅलन्स होईल। त्यानंतर मी त्यात टाकला लसूण, हिरवी मिरची आणि हळद। हळद आधी टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो। त्यानंतर मी त्यात टाकला टमाटा परतून झाल्यानंतर टाकला काळा मसाला, धने पावडर आणि लाल तिखट आणि शेवटी टाकली कोथिंबीर आणि हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतवून घेतला। त्यात चवीनुसार मीठ टाकलं। तर मसाला परतून झाला आहे आणि त्याला छान असं तेल पण सुटलं आहे। आता या स्टेजला त्यात टाकल्या आळूच्या वड्या आणि त्या व्यवस्थित चाळून घेतल्या, म्हणजे सर्व वड्यांना व्यवस्थित मसाला लागेल। आणि बाजूलाच मी केला आहे पालकची घोटून भाजी आणि भात। आणि या वड्यांबरोबर आपण पोळी किंवा भाकरी काही खाऊ शकतो आपल्या आवडीनुसार, खूप छान लागतात अशा पद्धतीने केलेल्या वड्या। बसा। नाशिकला घ्यायला चाललेली आहे। जा तर आता को जाते देवला घ्यायला, देव गेलेली होती आत्याच्या घरी। बाय। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर काल रात्रीच देविका घरी आली आणि आता दोघंही बहिणी आरामात झोपलेल्या आहेत। तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉगला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।